नमस्कार मैत्रिणींनो, मी छाया दबडे स्टार लेडीज टेलर ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आपण साजरा करणार आहोत। ते कसं करणार आहोत ते पाहणार आहोत। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण भारतातील एक महत्त्वाचा सण मानला जातो। या सणाला आपण गोकुळाष्टमी असेही म्हणतो। दरवर्षी हा सण भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो। भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा अवतार मानले जातात। श्रीकृष्ण हे माता देवकी व पिता वासुदेव यांचे 8वे पुत्र होते। श्रीकृष्ण जन्मदिवसाचे स्मरण म्हणून ही जन्माष्टमी मोठ्या आनंदाने साजरी केली जाते। त्या काळी मथुरेचा राजा कंस हा खूप अत्याचारी व अन्यायी होता। त्याला एकदा अशी आकाशवाणी झाली होती की त्याची बहीण देवकी हिचा 8वा पुत्र त्याचा वध करेन, म्हणून कंसाने देवकी व वासुदेवाला बंदी करून अंधार कोठडीत ठेवले होते। कंसाने देवकीचे 7 मुलांना मारले। देवकीला जेव्हा 8वा पुत्र जन्माला आला तेव्हा भगवान विष्णूंनी वासुदेवाला असा आदेश दिला की या पुत्राला नंदाच्या घरी ठेव। त्यानुसार आपल्या 8व्या पुत्राला यशोदा माता व नंद बाबा यांच्या घरी सुखरूप ठेवले। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सर्वत्र भक्तिमय वातावरण असते। श्रीकृष्णाची सर्व मंदिरे सजवली जातात। या दिवशी लोक रात्रभर जागरण करतात। सर्वत्र श्रीकृष्णाचे भजन व कीर्तन केले जाते। जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असतो। या दिवशी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास करतात आणि तो उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो। श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने केली जाते। चला तर मग आपण पूजेची मांडणी पाहूयात। चौरंगावर लाल रुमाल ठेवला आहे। सर्वात प्रथम दीप प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घेतली आहे व फळं फुलं वाहून धूप अगरबत्ती लावून आरती करून प्रसाद म्हणून दही दूध ठेवले। श्रीकृष्णाला आवडणारे मोरपीस व बासरी दहीहंडीचा माठ मी स्वतः तयार केला आहे आणि थोडीशी सजावट करून रात्री जागरण केले। अशा प्रकारे जन्माष्टमी साजरी केली। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।